महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीने आपल्या भारत देशाला कितीतरी संत महात्मे प्रदान केले आहेत. याच संत मांदियाळींमधील एक महान संत सत्पुरुष म्हणजेच शिर्डीचे श्री साईबाबा. जातपात, धर्म, प्रांत यांची बंधने तोडण्याचे व समाजात खऱ्या अर्थाने एकात्मता निर्माण करण्याचे महान कार्य श्री साईबाबा यांनी केले. साईनाथांच्या दैदिप्यमान जीवन कार्याचा वेध घेणारे अनेक ग्रंथ आहेत. आजही लक्षावधी भक्त त्या ग्रंथांची पारायणे करतात व साई उपासना करतात. साईबाबांच्या तेजस्वी जीवन प्रवासाला अवघ्या 65 ओव्यांमध्ये बसवण्याचा सर्वांग सुंदर प्रयत्न या श्री साई 65 मध्ये केला आहे. 10 मिनिटांची ही प्रासादिक रचना प्रत्यक्ष साईबाबांना उभे करेल यात शंकाच नाही. श्रवण करूया श्री साई 65. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. नमन माझे स्वीकारा. जगात अनंत संत झाले, जन उद्धारा ते जन्मा आले. सन्मार्गा त्यांनी नेले अनेक निज भक्ता, याच संतांचे माहिर. महाराष्ट्र भूमी खरोखर, प्रत्येक गावा लाभला वर. संत सत्पुरुषाचा ही संत परंपरा, शिर्डी ग्रामासाठी खरा. संत परंपरेचा झरा, येथे सागर झालासे. महाराष्ट्राच्या नकाशावर ओळख नव्हती खरोखर, शिर्डीत नांदेल ईश्वर. वाटले नव्हते कवणाते, या शिर्डी गावाचे भाग्य पालटले साचे. जेव्हा चरण देवाचे पडले या ग्रामात, चांदभाईंच्या वराडा सवे. आले रत्न या गावा नव्हे, कोठून आले कोणान ठावे. ठिकाणा या विभूतीचा, शिर्डी ग्रामाच्या वेशीवर. खंडोबाचे मंदिर टुमदार, जुने पुराणे पूर्वापार. उभे होते श्रोते हो, या मंदिराच्या जवळी खरी. माळसापतींची स्वारी, उभी होती निशा प्रहरी. दिवाबत्तीच्या निमित्ते इतक्यात जवळी आला, तेजपुंज फकीर भला. पाहून त्याच्या रूपाला माळसा स्तब्ध झाले. कफनी होती डोक्यास, घोळ शुभ्र देहास. चिमटा हाती असे खास, तरुण मूर्ती फकीराच्या. दिव्य सतेज कांती, जणू चंद्राची ही दीप्ती. चित्ताची केली तृप्ती, केवळ क्षण मात्रे. आपणा समोरील स्वारी, ईश्वरी अवतार कोणीतरी. म्हाळसापती अंतरी, समजते झाले सत्पुरुष स्वतःहून. नाही देणार आत्मखुण, होते ही जाण लाखातून एकास. तेची भाग्य म्हाळसापतीस मिळाले, हे देवा आहे त्यास कळाले. भाग्य त्याचे वेगे पळाले, केवळ निमित्त मात्रे. तयाकडे पाहत राहिला, आओ साई ऐसा बोलिला. जैसा शिवा मस्तकी वाहिला, त्रिदली बेल. आओ साई ऐसे बोलून, नमस्कार केला लीन होऊन. तया समोरी जाऊन, म्हाळसापतींनी श्रोते हो, साईंनी स्मित हास्य केले. साई नाम ते स्वीकारले, शिर्डी करवदले भले भले. साई नाम अति गोड, पंचकृषीतून जन जमले. साईंसी पहावया भले, पाहोनी स्तब्ध झाले. या दैवी रूपास अजानुबाहू हा तरुण. जणू इंद्र की वरुण, भान जावे हरुण. साईंकडे पाहता सदा आत्मरूपी असतो रे. मन मानेल तेथे बसतो रे. फकीराचा वेश तो नेसतो रे, सदा स्वस्वरूपी. शिर्डीचे जनते भले, या फकीरा भेटण्या आले. विनंती करीते झाले, शिर्डीमय होण्याची. तरुण फकीर बोलले, राजतयांनी खोलले. दुरून दाविते झाले, झाड निंब वृक्षाचे. गुरुस्थान येथे आहे, खोदा येथे बोलिला पाहे. ज्योत प्रज्वलित इथे राहे, माझ्या सद्गुरुरायाची. शिर्डीकरांना ते मानविले, खोदकाम तेथे केले. खाली जाताच ते देखिले, दिव्य दिवे पणतीचे. अवघ्यांनी गजर केला, मोठ्याने तो भला. चमत्काराचा बोलबाला, सर्वत्र झाला असे. गुरुस्थानाची महती, साई स्वये वदती. जन भाव विभोर होती, ऐकोनी साई वचन. साई नामाचा त्रिवार, गजर केला भक्तांनी अपार. निंब वृक्ष साचार, सुमन मात्रे पूजलासे. चमत्काराशिवाय नमस्कार, कोठेही नसे अपार. सत्य हेच त्रिवार, सर्वत्र असे.
तेच येथे झाले, शिर्डीकरांचे पुण्य कामा आले. साई महाराज स्थिरावले, गोदातीरेच्या या गावी करिता शिर्डीत भटकंती. मशीद पडकी साई देखती, डागडुजी हातोहाती. तेथे बाबा करीतसे, तेथेच साई रमले. त्यांच्या सेवेत भक्त जमले, अनेकास गमले. रहस्य तेथेच भक्तीचे, अन्नदान सदैव करा. भुकेल्यांचे पोट भरा, साईंनी हा मंत्र खरा. दिला तेथेच सर्वांसी, राम रहीम एक आहे. सबका मालिक एक पाहे, आपले कर्म तोच पाहे. साई वदती, मशिदीत पेटविली धुनी. देवाचे स्मरण मनी, त्यांची साधना अनेकांनी येथेच पाहिली. राखेची उदी केली, दवा म्हणून अनेकांनी नेली. व्याधी कित्येकांची गेली, याच उदी कारणे. कित्येक रोगी इथे आले, उपचार ते घेते झाले. साई सहवासे ते न्हाले, आपापल्या प्रारब्धे. साईंची कीर्ती गेली दूर, भक्तांसी आला अवघा पूर. गावचा बदलला नूर, बाबांच्या पुनित वास्तव्ये. लोक येऊ लागले बडे, बाबांसमोरी अवघे खडे. चित्रविचित्र अनवेडे, शहाणे झाले साई कृपे. अधिकारी येथे खूप येती, नावे सांगावी किती किती. साईंची ती महती, यास कारणीभूत असे. निमोणकर कोते खापर्डे, दाभोळकर अधिकारी बडे. संतांचे वावडे, त्यासी कधीच नव्हते हो. धन्य धन्य जी बाईजाबाई, नित्य स्मरे साई साई. भाकर देण्याची हिला घाई, सदैव असे श्रोते हो. भाकर घेऊन या डोई, म्हणे कोठे माझा साई. तळपत्या उन्हात जाई, ती भाकर घेऊन या. हे भक्त सावली बनले, साईंसवे सदा राहिले. सेवेसी त्यांनी वाहिले, साईनाथांच्या चरणासी. अब्दुल बाबा आणि देशपांडेंचा श्यामा, ग्रंथ वाचना येई कामा. त्यांच्या सवे साईरामा, गुह्य चर्चा करतसे. कधी ग्रंथ वाचना घ्यावे, कधी उगा स्तोत्रे म्हणावे. कधी पद आवडीने गावे, रमते राम आयोजी. कधी भिक्षेसी भ्रमंती करी, जावे भक्तांच्या दारी. भाजी आणि भाकरी साई गोळा करीतसे, मिळालेली भिक्षा देतसे पशुपक्षा. भूतदयेची दीक्षा साई राणा देतसे. मुंगी श्वान आणि कबूतर, गाय आणि मांजर, यासी देऊ नका अंतर. साई बाबा वदती, येणाऱ्यांसी मागती आणा. काही न जाणती या कारणा, पैसा अडका काही म्हणा. फकीरांसी कायसा पाहिजे, साई उत्तर कृतेतून देती. स्वतःकडे काही न ठेवती, गरिबाच्या संसाराप्रती. जमा दक्षिणा देतसे, आधी केले मग सांगितले. साईंनी सदा ऐसे केले, नाना वृक्ष स्वतः लाविले. मग जना वदतसे, वादावादी नाही बरी. नको कुणाची बरोबरी, कर्म पाहतसे हरी. बाबा सदैव वदतसे, जातपात मानू नका. सर्वांचा देव एकची देखा. कधी संपेल जीवन रेखा, याचे भान ठेवा रे. योग साधना तुम्ही करा, सत्कर्माची वाट धरा. एकात्मतेचा मार्ग खरा, बाबा साई वदती. साईंची ही शिकवण, साता समुद्रा पल्याड जाण. नेण्यास विभूती दोन, कारणीभूत असे. साई चरित्र ग्रंथ रचिला, बाबांच्या हयातीत भला. दाभोळकरांच्या लेखणीला ते भाग्य मिळाले. संत दासगणू दुसरी विभूती, जयांनी पसरविली साईंची कीर्ती. कीर्तनाच्या त्यांच्या नाही गणती, महाराष्ट्र अवघा ऐकतसे. साईंची प्रासादिक आरती, त्यांच्या अनुमतीने रचती. गाती आणि ओवाळीती, माधवराव आईसे भाग्यवंत. मुंग्यांसवे लोक येतील, समाधान घेऊन जातील. आत्मा आनंदात न्हातील, साईंनी भविष्य कथिले. अवतार समाप्तीची झाली वेळ, ओळखला साईंनी नियतीचा खेळ. स्वये बसविला समाधीचा मेळ, मोठ्या चतुराईने. जाण्यापूर्वी लक्ष्मीबाईस बाबांनी दिले 9 नाण्यास. तिच्या 9विधा भक्तीस आशीर्वचन दिले. बुटींच्या वाड्यातच मी राहील, अन्यत्र कोठे ना जाईल. चिंतेस सर्वांच्या वाहिल, येथेच बैसोनिया. शब्द न शब्द खरे झाले, साईंनी देहास त्यागिले. विजयादशमीच्या दिवशी भले,
सन 1918 साली सूर्य चंद्र तारे आहेत जोपर्यंत सारे, बाबांच्या कृपेचे वारे वाहतील हेची जाण, स्मरण साईंचे नित्य राहो, कृपा होऊनी चिंता जाओ, श्वासा श्वासात साई येऊ, हेच विनवणी साई चरणी, श्री सद्गुरु साई चरणार्पणमस्तु। श्री साईनाथ महाराज की जय।